ओके, लक्ष द्या. आपण जेव्हापासून टॉपिक केलो त्याच्यामध्ये आपण पॉलिनेशन काय असते इथून सुरुवात केलो. पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ अ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ अ फ्लावर, दॅट इज नोन एज द पॉलिनेशन. देर आर different types of pollination occur. There are primarily two pollinating agents are present. First is known as the abiotic pollinating agents and दुसरे असतात biotic. Abiotic मध्ये wind आणि दुसरं air येणार आहे. ओके, हवा, म्हणून आपण त्याला काय म्हणूया, दॅट इज वॉटर. हे दोघं जण येणार आहेत. आणि बायोटिक मध्ये बरेच गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपण इन्सेक्ट बघलो, त्याच्यामध्ये नंतर काय बघितलं, बर्ड्स बघितलो. आता आपल्याला बघायचं आहे बॅट. आता काय बघायचं आपल्याला, बॅट, BAT, बॅट्स. बॅट्स म्हणजे काय असतात, वटवाघूळ असतात ना, त्यांना म्हणायचं बॅट्स म्हणायचं. ओके, हे सुद्धा खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहेत इन अ ट्रान्सफर ऑफ अ पोलन ग्रेन. पोलन ग्रेनला घेऊन जाणं स्टिग्मा पर्यंत, त्यालाच म्हणतात पॉलिनेशन. ह्याच्यामध्ये बॅट सुद्धा महत्वाचा रोल प्ले करतो. म्हणून आपल्याला शिकायचं आहे आता पॉलिनेशन बाय द बॅट्स. ओके, याला म्हणायचं चिरेप्टोफिली. चिरेप्टोफिली. आणि बॅट्स कॅन ट्रान्सपोर्ट पोलन ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. हे खूप महत्वाचं आहे, कारण की बॅट्स दिवसा फिरतात का, नाईटला फिरतात, तर खूप लांब डिस्टन्स ट्रॅव्हल करतात. म्हणून दे कव्हर ओव्हर अ लॉंग डिस्टन्स, समटाइम्स सेव्हरल किलोमीटर्स. खूप जास्त किलोमीटर्स पर्यंत ते प्रवास करतात. म्हणून तेवढ्या दूर जाऊन ते पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात. आणि आपल्याला माहिती आहे ट्रान्सफर होणं म्हणजेच काय, पॉलिनेशन. ओके, आता काय अडॅप्टेशन असतील त्या चिरेप्टोफिलस फ्लावर मध्ये. बघा, पहिलं, फ्लावर्स आर डल कलर्ड. आता संध्याकाळी काय उजेड आहे का, बरं त्या बॅटकडे काय बॅटरी आहे का असं लावून बघायला कलर आहे की नाही त्याला, नाहीये. म्हणून संध्याकाळीची, आता बॅट म्हणजे वटवाघळ असतात ना, ते ट्रान्सफर करणार आहेत किंवा ते फिरणार आहेत नाईटच्या टाइमला. म्हणून त्या कलर, त्या फ्लावरला कलर असणार आहे का, बरं असला तरी तो कसा असतो, डल कलर. पण त्यांचा जो सुगंध आहे किंवा वास आहे तो कसा असणार, एकदम स्ट्रॉंग. म्हणून चिरेप्टोफिलस फ्लावर्स मध्ये फ्लावर्स जे असतात ना, दे हॅव द डल कलर, फिकट कलर, उडून गेलेला कलर. ओके, आपले जुने कपडे असतात ना ते वाले, विथ अ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. अँड हे सिक्रेट, आता यांना खायला खूप दूरपर्यंत जायचं त्यांना, म्हणून इथलं जे नेक्टर आहे ना, खालचा एक शब्द होता प्रोफ्यूज, त्याच पद्धतीने इथं सुद्धा नेक्टर कसं तयार होते, जास्त ॲबंडंट म्हणजे खूप जास्त प्रमाणात. नेक्टर म्हणजे मध, कारण की त्या बॅटला काहीतरी खायला पाहिजे ना, अट्रॅक्टंट आहे तो पोलिनेटिंग एजंट आहे, त्याला रिवॉर्ड भेटलं पाहिजे, काहीतरी भेटलं पाहिजे, म्हणून त्याला जास्त प्रमाणात काय भेटते, नेक्टर भेटते. आणि हे तयार करण्याचे कोणते फ्लावर्स असतात, ते चिरेप्टोफिलस फ्लावर्स. ओके, पहिलं अडॅप्टेशन समजलं, दे हॅव अ डल कलर फिकट असतो, स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स असते, दोन. दुसरी गोष्ट म्हणलं तर ते म्हणजे त्यांच्यामध्ये नेक्टर कसं असतं, खूप जास्त प्रमाणात असणार आहे. आणि त्यासोबतच आता हे जे फ्लावर्स असतात ना, हे खूप महत्वाचं आहे. इथले जे पोलन ग्रेन्स असतात ना, ते कसे असतात, एडिबल. एडिबल म्हणजे खाणे. एडिबल म्हणजे काय, खाणे. दॅट पोलन ग्रेन्स, एक्झाम्पल, दॅट इज अ अँथोसेफॅलस. कोणता आहे, अँथोसेफॅलस, कदम ट्री म्हणतात त्याला. ओके, त्याच्यानंतर ॲडासोनिया, बांबू ट्री, दॅट इज काय, बॅम्बू आहे का, बॅम्बॅब ट्री. आणि कायगेलिया, हे काय, तीन एक्झाम्पल आहेत जे लक्षात ठेवायचे तुम्हाला. कशासाठी आहे ते, चिरेप्टोफिलस फ्लावरचे आहे, किंवा त्यांच्यामध्ये कोणतं पॉलिनेशन होते, चिरेप्टोफिली. आता हे एडिबल का असतात, एवढं लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करायचंय, आणि त्यांनी जरी खाले, कोण बॅट जरी खाले आणि त्यांनी विष्ठा टाकली, तर त्याच्यामधून सुद्धा पॉलिनेशन होऊ शकते. म्हणून हे काय असतं, दे आर द एडिबल. कोणाला डाऊट आहे का चिरेप्टोफिलस फ्लावर मध्ये, नाही, मग लिहून घेऊया तेवढे. म्हणजे एवढं झालं की आपलं पॉलिनेशनचे टाइप सगळे लिहून घेणं होतात. चालेल ना, ठीक आहे. मला एक एक तुम्ही सांगायचं, लक्षात ठेवा. मी अजून एकदा सांगतो. पहिलं, पॉलिनेशन बाय बॅट्स, इट इज कॉल्ड एज द चिरेप्टोफिली. इन दिस पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर अ लॉंग किलोमीटर्स बाय द बॅट्स. त्याच्यानंतर अडॅप्टेशन फॉर द चिरेप्टोफिलस फ्लावर. फ्लावर्स आर द डल कलर विथ अ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स अँड दे सिक्रेट अबंडंट, म्हणजे खूप जास्त प्रमाणात काय तयार करतात, नेक्टर तयार करतात. आणि त्यासोबतच जे यांचे जे पोलन ग्रेन्स असतात ना, ते कसे असतात, एडिबल. एक्झाम्पल आपण नोट करूया. चला, हेडिंग टाका, चिरेप्टोफिली. हेडिंग टाकायची आपल्याला, दॅट इज द चिरेप्टोफिली. CHIRO, CHIRO डॅश डॅश PTER फिल. असंच लिहा, म्हणजे पाठ करायला सोपं आहे. कितवा नंबरचा आहे रे, तिसरा नंबरचा आहे, चिरेप्टोफिली. यालाच म्हणतात. त्याच्यामधला पहिला पॉईंट, इंग्लिश pollination is occur by
ऑकर बाय कोणामुळे होत रे? बॅट्स. बॅट्स म्हणजे वटवाघूळ, लक्षात ठेवा. बॅट्स. पोलर ग्रेन्स आर ट्रान्सफर सेव्हरल म्हणजे खूप जास्त, सेव्हरल किलोमीटर्स, खूप जास्त किलोमीटर्स पर्यंत काय होणार आहे या ठिकाणी पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होणार आहेत. आणि ट्रान्सफर करणारे कोण आहेत? बॅट्स आहेत. म्हणून त्याला चिरेप्टोफिलस म्हणतात. म्हणून त्याला काय म्हणतात? चिरेप्टोफिली. दॅट इज कॉल्ड चिरेप्टोफिली. आणि याच्यापासून जे फ्लावर असते ना, दॅट इज नोन ॲज द चिरेप्टोफिलस फ्लावर. त्याला काय म्हणतात? चिरेप्टोफिलस फ्लावर म्हणतात. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? मी परत एकच गोष्ट सांगतो, लक्षात ठेवायची. आता आपल्याला नेक्स्ट हेडिंग टाकावं. हेडिंगचं नाव काय असेल कोणी सांगा मला? अडॅप्टेशन इन कोणते प्लांट्स? चिरेप्टोफिलस फ्लावर्स. नाव ॲट द हेडिंग अडॅप्टेशन्स in Chiroptophilus flowers. आता मला एक जण सांगायचं काय असतं रे याचे अडॅप्टेशन? खूप अवघड आहेत का? नाही. फ्लॉवर्सला कलर कसा असतो? धुतलेल्या कपड्यासारखं, म्हणजे जुने झालेल्या कपड्यासारखं, म्हणजे फिकट, म्हणजे डल. फ्लॉवर्स आर डल इन कलर. डल म्हणजे स्वतःकडे बघू नका, म्हणजे फ्लॉवर्स आर डल इन कलर. डल म्हणजे फिकट, लक्षात ठेवा. डल इन कलर. नाही तर तुम्ही ढ म्हणशाल. नाही, काय सांगता येत नाही. फिकट कलर. दुसरा, they make a strong fragrance. दूसरा पॉइंट, they make a strong fragrance. fragrance म्हणजे गंध. गंध आपला गंध नाही, सुगंध, गंध जो असतो तो आहे. सर कोणी म्हणाले का मी लिहिताना? काय झालं बोल? कशामध्ये? कलर. ते बघलो, लक्ष आहे की नाही? आहे तुझं लक्ष, म्हणजे कोणाचं तरी लक्ष आहे की नाही चेक कराल तुम्ही. अरे चल, ओके, चला नोट करा. पास करायचं सोबत फ्लावर्स आर डल इन कलर. They make a strong fragrance. तीसरा पॉइंट तुम्ही लिहा बरं. काय असेल तिसरा पॉइंट? They make abundant amount of nectar. लई तयार करतात. काय मध किती बी खा म्हणतात. तुझं नाव काय बेटा? नाव सांग. सुजय. सुजय मुलाचं नाव असते का? आपल्याकडे सुजय आहे होता म्हणा का? हाय सुजल म्हणजे काय? नाव आहे. अजून 4-5 नाव सांगता जे कॉमन असतील. किरण 2. अजून सोनू. आता तो पण नाव सोनू मुलालाही म्हणतात, मुलीलाही म्हणतात, असं कॉमन. 2च नाव आहेत. किरण आहेत ना भरपूर, कोणतं असते एखादं. मी कालपर एक नाव ऐकलं, कोणतं तर आठवते. वेगळेच नाव होते, मला समजलं नाही ते मुलगा आहे की मुलगी. कृष्णा मुलीचे नाव असते? कृष्णा मुलीचं नाव असते? मी पहिल्यांदा ऐकलं. असते सिरियल मधलं सांगायचं. सिरियल मध्ये काय एक ते विजया करू शकते आपण, पण त्याला एक असते ना, हसायचं नाही. कनिष्का करू शकते. कॉमन झाले की होते ते, पण असं परफेक्ट नाव जसं की सुजल, किरण असं एक नाव आहे. कोणतं तरी सांगतो. ठीक आहे. इथे काय आहे? दे मेक abundant amount of nectar. तुला किती मार्क होते? 10. माझ्यापेक्षा जास्त. तर पुढे बोल ना मी. दे मेक abundant amount of nectar. जिल्हा परिषद शाळा कोणती?
डन इथपर्यंत? कोणाचं काय डाऊट? ओके चला मग एक्झाम्पल लिहून टाकूया. एक्झाम्पल 14. फ्लावरचे नाव दिलं म्हणजे आपले एकदाच हे फिली संपून जाते. लय ताप दिले. अँथोसेफॅलस. त्याच्यानंतर दुसरा आहे ॲडासोनिया. अरे हे फक्त या धड्यामध्ये एवढे नाव लक्षात ठेवायचं, पुढे पुढे काय नाही. आणि कायगेरिया. ओके झालं. चला कोण सांगणार आता मला पहिल्यांदा? सगळ्यांनी एक एक फिली लक्षात ठेवून मला सांगायचं. कोणता पण एक 6 झाले कळतं. हायड्रोफिली मध्ये दोघं पण येतात ना, बिलो आणि ऍट द सरफेस. ऍट द सरफेस असेल तर त्याला म्हणायचं इपी. बिलो असलं, बिलो द सरफेस ऑफ वॉटर असेल तर हायड्रो म्हणायचं. हायड्रोफिली. हा अरे तू म्हणली होतीस नाही, मग आता मी बघलो नाही ना, तू म्हणलीस. ओके डन. कोणासाठी काय अडचण नाही. जाऊ पुढे. आता बघा हे जस्ट ऐकायचंय. काय म्हणले? आउटब्रीडिंग डिव्हाइसेस दॅट इज अ कॉन्ट्राव्हर्सेस मेनी प्लांट्स हॅव मेकॅनिझम दॅट डिस्करेज और प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. आउटब्रीडिंगला प्रमोट केलं जातं. म्हणजे स्वतः जे आता एक फ्लावर आहे, फ्लावर मध्ये काय आहे? स्वतःचं स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, ओरी आहे, स्वतःचे स्टेमन्स आहेत, अँथर आहे. अँथर मधून पोलन ग्रेन्स येतात. स्वतःच्याच फ्लावरला काय करतात? पॉलिनेट करतात, फ्रूट बनवतात. स्वतः. पण आता हे स्वतः नाही करायचं, बाहेरच्याला करायचं. दॅट इज त्याला म्हणायचं आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस. मग हे कसं? हे दोन पद्धतीने असतं. एक ह्युमन पण करू शकतात किंवा हे प्लांट स्वतःमध्ये असं अडॅप्टेशन करतात, जेनेटिकली अडॅप्टेशन करतात. ते काय बघूया. मेनी प्लांट्स हॅव मेकॅनिझम दॅट डिस्करेज और टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. ओके सेल्फ पॉलिनेशन थांबवायचं, टू प्रिव्हेंट करायचं आहे. आणि कशाला प्रमोट करायचं आहे? अँड टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन. का? कारण की मला सांगा सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन मधला फरक काय? नाही तसा फरक नाही. म्हणजे थोडा विचार करू. डिफरन्स कोणामध्ये जास्त असेल? सेल्फ मध्ये असतील की क्रॉस मध्ये असतील? ओके म्हणजे खूप डायव्हर्सिटी असते ना, वेगवेगळं डायव्हर्सिटी. मग सर्व्हाइव्ह करण्यासाठी डायव्हर्सिटी, बदल निसर्गाचा नियम असतो. ते बदल घडण्यासाठी काय गरजेचं असतं? कोणतं पॉलिनेशन गरजेचं असतं? क्रॉस पॉलिनेशन. मग प्लांटला काय करायचे? बदल घडवायचे, कारण की त्यांना क्रॉस पॉलिनेशन करायचे. आणि ह्याच्यामुळे काय होते? इट इन्क्रीजेस द जेनेटिक डायव्हर्सिटी. आणि प्लांट्स काय होतात? इव्हॉल्व होतात. आणि वाईड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजी त्यांनी तयार केले. त्याच्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी इज अन इसेन्शियल फॅक्टर फॉर इव्हॉल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. अँड कंटिन्यू सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट इन इनब्रीडिंग डिप्रेशन. तुला जस्ट त्याचं एक्झाम्पल सांगतो, कारण की आपली काय थेरीची बॅच नाही, त्याच्यामुळे 2 एक्झाम्पल देतो, तुम्ही मला सांगायचं. हे खेत नंबर 1 आहे. खेत माहिती आहे ना? खेत नंबर 1. हा खेत नंबर 2 आहे. आणि या दोघांमध्ये 30 किलोमीटरचं अंतर आहे. 30 किलोमीटरचं अंतर आहे. सपोज इथे एक झाड आहे. माझं झाड कसं आहे? आपलं झाड नाही, आपण छोटस. इथं पण आहे. याला पण स्वतःचा स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, ओरी आहे, अँथर आहे. याला पण स्वतःचा स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, ओरी आहे, अँथर आहे. सगळं सारखं एकच स्पेसिस सारखी आहे. असंच सेम ह्याच्या बाजूला त्याच लाईनला अजून एक शेप आहे. त्याला म्हणायचं खेत नंबर 3. किती खेत नंबर? सेम आहे. आणि हे एकाच ब्रीड मधले. आणि ते आता दूर गेले ना. आता बघा इकडे कसं आहे माहिती, पाऊस खूप कमी पडतो. पाऊस कसा पडतो? खूप कमी पडतो. आणि उत्पन्न कसं होते? पाऊस कमी पडतो, पण हा सर्व्हाइव्ह करू शकतो. काय करू शकतो? हा कमी पाण्यात सुद्धा सर्व्हाइव्ह, जीवन राहू शकतो. इकडे पाऊस जास्त पडतो, पण हा सर्व्हाइव्ह करू शकतो. त्यामुळे इकडे पाऊस खूप जास्त पडायला, तिकडे पाऊसच नाही. आता आपल्याला काय करायचंय? एक अशी व्हरायटी तयार करायची आहे
ते पावसामध्ये टिकली पाहिजे आणि सर्वाइव्ह पण केली पाहिजे आणि ग्रो पण केली पाहिजे. तर मला सांगा, तुम्ही कोणाची ब्रीडिंग करशाल? 1-2चं करशाल की 1-3चं करशाल? सांगा लवकर बोला. 1-3 की 1-2? लवकर बोला. 1-2. पाऊस कमी आहे इथं. काय पाऊस खूप, इथं पाऊस काय म्हणून मी खूप जास्त आहे आणि सर्वाइव्ह रेट कमी आहे. इथं पाऊस कमी आहे, सर्वाइव्ह रेट जास्त आहे. तर तुम्ही काय करशाल? काहीच नाही, दोघांचं एक कॅरेक्टर घेशाल. त्याचं एक कॅरेक्टर, तसं एक कॅरेक्टर, आणि या दोघांची 1x2 याची ब्रीडिंग करशाल. का तुम्हाला कळाले, जर मी या दोघांची ब्रीडिंग केलं, नवीन प्लांट तयार केलं, ते पाऊस कमी राहू द्या की पाऊस जास्त राहू द्या, सर्वाइव्ह करणार आहे. मग हे प्लांटला बी कळते. समजले? जर ह्याच्यासोबत जर पॉलिनेशन झालं असेल, सर्वाइव्ह होईल का? जेनेटिक डायव्हर्सिटी आहे का इथं? इथं जेनेटिक डायव्हर्सिटी नाही. इथे जेनेटिक डायव्हर्सिटी आहे. समजलं? कोणासाठी काय अडचण? समजले की अजून दुसरं एक उदाहरण देऊ. काय करायचं ना उदाहरण? बरं सांगतो. आता माझं लग्न झालं, माझ्या मामाची मुलगी आहे, म्हणजे आहे, करायचं नाही आपल्याला. ही मामाची मुलगी, माझ्यावर सुद्धा. ओके. आणि इकडे एक अननोन आहे, दुरून रिश्ता आलाय. रुस्ता नाही, अननोन रिश्ता नाही, कुठून तर आला असेल, मला काय. अननोन म्हणजे अननोन. दोन मला काय, आता माझ्याकडे 2 चान्स आहेत किंवा माझ्या घरच्या इकडे 2 चान्स आहेत. 1, 2, 3. आता माझ्या आईला माहित आहेत माझ्या मामाच्या मुलीचे गुण. काम करणं, काही करणं, आपलं काय करत मदत करणारे पाहिजे ना. आईला माहित आहे. आई प्रिफेर काय करेल, नोन वाली करेल की अननोन वाली करेल? का? कारण की काय पता, मे बी पॉसिबिलिटी की ती मदत करू लागेल. तसंच प्लांटचं पण असते. इथं पॉसिबिलिटी आहे का? नाही, कारण की आम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे, म्हणून याला म्हणतात व्हरायटी किंवा व्हेरिएशन. याला काय म्हणतात? व्हेरिएशन. आणि कोणतं व्हेरिएशन पाहिजे? जेनेटिक. हे असं प्लांटला असतं. खरं असतं, तुम्ही मजाक समजू शकता, पण खरं असतं. ओके. आता माझं काय होते कळलं लवकरच, नाही टाइम आहे इथपर्यंत आलं. मग आता हे जे रोखाल आहे ना, ह्याच्यासाठी डिव्हायसेस म्हणतात, त्याला सिंपली म्हणायचं आउटब्रिंग डिव्हायसेस. ओके. म्हणजे इथे काय आले, घरातल्या घरात दिले का मुलगी, सेल्फ पॉलिनेशन थांबवाले. आलं कोण आहे? बोलायला बोलले जाऊन तुम्ही नोट करून. तुझ्यासाठी आलं की माझ्यासाठी? माझ्यासाठी. तुम्ही लिहून घ्या रे बाबा. चहा महत्वाची. ओके. म्हणजे आपलं काय चालू होतं आता? आउटब्रीडिंग डिव्हाइसेस चालू होतं. टाका हे आउटब्रीडिंग डिव्हाइस. ही स्लाइड मी कट करणार आहे. काय करतं तिथंच झालं म्हणून आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. इट इज युज्ड, त्याच्यामधला पॉइंट आहे, टू अवॉइड. त्याचा वापर कशासाठी केला जातो? इट इज युज्ड टू अवॉइड कोणतं पॉलिनेशन? सांगा बरं. सेल्फ पॉलिनेशन. अँड इट इनकरेज. इनकरेज म्हणजे प्रोत्साहन देणे. अरे तू पण नवीन आलीस, लक्षच केलं नाव काय तुला? इनकरेज. स्पेलिंग प्रगती. इनकरेज स्पेलिंग सांग बरं. जाऊ दे, असले शब्द काही कामाचे नसतात. प्रोमोट म्हणूया. इट प्रोमोट. येण्याकडे शब्द सेंड करायचा. अँड इट प्रोमोट. काय प्रमोट करायला? क्रॉस पॉलिनेशन. पण कशासाठी? फॉर जेनेटिक व्हेरिएशन. क्रॉस पॉलिनेशन फॉर जेनेटिक काय हे विचारले. येस. व्हेरिएशन, डायव्हर्सिटी दोन्हीचा शब्द सारखाच असतो. जेनेटिक नाही, स्पेलिंग बघ. डायव्हर्सिटी
12वी पर्यंत माझं इंग्लिश होतं कंपल्सरी. 78 मार्क मला 10वीला इंग्लिश मध्ये. आणि आलं तर काय देतोस? येत नाही. हे असले शब्द बंद. डिस्करेज. हा, डिस्करेज काय करतात? सेल्फ पॉलिनेशन. बाबा लक्ष आहे की नाही बघलो आहे रे. डिस्करेज काय करतात? डिस्करेज सेल्फ पॉलिनेशन. आता बरोबर आहे? कोणासाठी काय अडचण? आता काय करायचं काय करायचं नाही लक्षात ठेवा. काय करायचं नाही प्लांटला? कशाचं मग? कशाचं? स्लॅब लिहिलीस काय? स्लॅब स्वह. संस्कृत कोणाकोणाचं होतं? कोणाच तुझं एकट्याच होतं? भानू 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 ते अभ्यासच केला रेकॉर्ड होते. पप्पा आहे किती आता काय नाही तुझ्या पप्पा म्हणणं झालं. इट इज यूज सेल्फ पॉलिनेशन. आणि ठीक आहे बरं मला सांगा काय करायचं आहे आणि काय करायचं नाही? सेल्फ पॉलिनेशन करायचं काय करायचं आहे? ह्याच्यासाठी काही डिव्हाइसेस असतात, काही गोष्टी असतात. ठीक आहे, आपल्याला एक काहीतरी कारण द्यावं लागेल. मला हे का करायचं नाही, मला हे का करायचं याचं कारण असतं ना. मला अभ्यास का करायचा याचं कारण तुम्हाला विचारणार आहे मी आता. माने तुला अभ्यास का करायचा? शिकायचंय. मग अभ्यास करायला की माणूस शिकणार. तर त्यातलं पहिलं काही त्याच्यासाठी डिव्हाइसेस आहेत. डिव्हाइसेस म्हणजे रस्ता. बरं आपल्याला इथून पंढरपूरला जायचं आहे, वेगवेगळे रस्ते असतात ना. रस्ता कोणता बी रस्ता मार्ग पकडायचा जायचं. तसंच या प्लांट्सला काय करायचं आहे? आउटब्रीडिंग करायची आहे, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन करायचं आहे. मग त्याच्यासाठी काही रस्ते पाहिजेत ना. त्यातला पहिला रस्ता असतो युनिसेक्शुअलिटी. काय असतो? युनिसेक्स. युनि म्हणजे काय रे? एकम. वे त्यातलं एकम. युनि म्हणजे काय? एकम. एकम म्हणजे ओनली वन. इन दिस केस प्लांट बियर्स आयदर मेल और द फिमेल फ्लॉवर. पपईचं झाड माहिती आहे पपया? त्याच्यामध्ये दोन झाड असतात. एक मेल प्लांट अलग असतो आणि एक फिमेल प्लांट अलग असतो. ओके, म्हणजे मेल प्लांटचं जे फ्लॉवर आहे त्याला म्हणायचं मेल फ्लॉवर. फिमेल प्लांटचं जे फ्लॉवर आहे त्याला म्हणायचं फिमेल फ्लॉवर. पण दोघं बी एका जागी आहेत का? जास्वंदाचं फूल माहिती आहे? फुल त्याला हिबिस्कस म्हणतो आपण. हिबिस्कस एस्टेरियम. ओके, त्या हिबिस्कस मध्ये दोघं पण असतात. बायसेक्शुअल फ्लॉवर आहे. ते कसं आहे? बायसेक्शुअल. पण जर एकच असेल त्याच्यामध्ये, एक तर मेल पार्ट असेल किंवा फिमेल पार्ट असेल. ओके, फिमेल पार्ट असेल तर त्याला म्हणायचं युनिसेक्शुअलिटी. त्याला काय म्हणायचं? युनिसेक्शुअलिटी. दॅट इज इट इज कॉल्ड एज द डायोसिझम. दॅट इज अ डायोसिझम. म्हणजेच काय? दोन. डाय म्हणजे दोन वेगवेगळे प्लांट. डायोसिझम म्हणजे युनिसेक्शुअलिटी मध्ये त्या फ्लॉवर मध्ये एक तर मेल प्लांट असेल पार्ट असेल नाही तर फिमेल पार्ट असेल आणि त्याला म्हणायचं डायोसिझम. अँड ऍज द फ्लॉवर्स आर युनिसेक्शुअल. आता मला सांगा एक फ्लॉवर आहे आता सपोज. आता आपला पहिला पॉईंट झाला युनिसेक्शुअल. दॅट इज द युनिसेक्शुअलिटी. मला यावर आता की स्पेलिंगच का पाठवलं सर? ओके, युनिसेक्शुअलिटी. आता बघा युनिसेक्शुअलिटी म्हणजे आता एक फ्लॉवर काढलं म्हणजे काय काढलं? फ्लॉवर थोडं छान काढायचं. अरे राव काढणार वेळ लागला तरी चालेल. अरे
अरे नेहमी निघते. लास्ट चान्स. चला आता त्याला काय करायचं, क्लोन करायचं. आले 2 फ्लावर. हे काय आहे त्यांचं, ते फिलामेंट काय आहे. हे काय ओव्हरी आहे सिंगल. मग हा फ्लावर कोणता असेल, हा फ्लावर त्याला म्हणायचं मेल फ्लावर. आणि तो कोणता फ्लावर आहे, हा म्हणजे एक सांगले की दुसरं बरोबर आहे, त्या फिमेल फ्लावर. कसं काय कळलं ना, कारण की मेल फ्लावर मध्ये प्रेझेंट असतात अँथर आणि फिमेल फ्लावर मध्ये प्रेझेंट असतात ओव्हरीला दुसरं काय म्हणतात, पिस्टिल. पिस्टिल खरं तर पिस्टिल म्हणायला पाहिजे. पिस्टिल कन्सिस्ट ऑफ द 3 पार्ट्स, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. ओके, म्हणजे आता मला सांगा, हा फ्लावर मोठा झाला, डेव्हलप झाला, मॅच्युअर झाला, हा स्वतः सेल्फ पॉलिनेशन करतो का? कारण की तो युनिसेक्शुअल आहे. हा करू शकतो का? कारण की तो काय, मग राहिला पर्याय काय, यालाच काय म्हणतात, अरे त्यालाच काय म्हणतात, क्रॉस पॉलिनेशन. आपल्याला काय करायचं होतं, क्रॉस पॉलिनेशन करायचं होतं. म्हणून त्यातला पहिला क्रॉस पॉलिनेशन करण्यासाठी म्हणजे त्याला आउट ब्रीडिंग म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, आउट ब्रीडिंग. ओके, म्हणून त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे, दॅट इज कॉल्ड एज द युनिसेक्शुअलिटी. समजलं, एक तर मेल प्लांट फ्लावर असेल आणि दुसरा फिमेल फ्लावर असेल. आले प्लांट पण अलग असेल बरं. ओके, समजलं, कोणासाठी काही अडचण नाही. ठीक आहे, आता बघा त्यातला पुढचा पॉईंट आपला मी नोट करून देतो यामध्ये. In this case, the flower bears either male or female plant. In this case, कोणती केस रे, युनिसेक्शुअलिटी. युनिसेक्शुअलिटी, युनिसेक्शुअलिटी. In this case, flowers having male or female reproductive part. दोन्ही असतील का, नाही, रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आता एकदा इथं बघा, दोन्ही वेगवेगळे आहेत ना, म्हणून या फ्लावरला एक नाव आहे किंवा या प्लांटला म्हणतात डाय. डाय म्हणजे वेगळे, डायोसिझम. DIOECISM. बरोबर, ECISM बरोबर आहे. याला काय म्हणतात, डायोसिझम. का, कारण की दोन वेगवेगळे आहेत. आता कदाचित हा एक प्लांट आले गे, तो एक प्लांट आले गे, म्हणून हे डाय आहे, किती आहेत, 2, म्हणून त्याला म्हणतात डायोसिझम. मग समजलं, युनिसेक्शुअलिटी मध्ये तुम्हाला शब्द काय काय पाहिजे. याच्यामधला पहिल्यांदा युनिसेक्शुअलिटी केस, प्लांट्स और द फ्लावर्स बेरिंग काय, मेल और फिमेल पार्ट. एक दुसरा, दे आर अ डायोसिझम. दे शोज डायोसिझम. डायोसिझम म्हणजे 2 डिफरंट प्लांट्स विथ 2 डिफरंट काय म्हणत आपण, डिफरंट मेल अँड फिमेल प्लांट. दुसरा पॉइंट, इट इज ऑल्सो कॉल्ड एज डायोसिझम. इट इज ऑल्सो कॉल्ड एज डायोसिझम. तुम्हाला समजलं डायोसिझम काय असते, 2 वेगवेगळे फ्लावर असणारे, एकामध्ये मेल पार्ट आणि दुसऱ्यामध्ये फिमेल पार्ट, त्याला म्हणायचं डायोसिझम. बरे फ्लावर्स कसे, दे आर युनिसेक्शुअल, बरोबर ना, एकच सेक्स प्रेझेंट आहे, एक तर मेल असतील नाही तर फिमेल. म्हणून these flowers are युनिसेक्शुअल. युनि म्हणजे एक, युनिसेक्शुअल. मग यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन पॉसिबल आहे का, काही करा, होणार नाही. म्हणून यांच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट असणार आहे, इन दिस केस सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. म्हणून काय होणार आहे, फक्त क्रॉस पॉलिनेशन. तुम्हाला ते एक्झाम्पल सांगू, माझ्या मामाला मुलगीच नसते, ते म्हणजे युनिसेक्शुअल. समजा रे, जवळच होतच नाही ना, मग ते दूर अननोन मला, दॅट इज अ क्रॉस. पण आहे, दिस फ्लावर्स आर युनिसेक्शुअल. चौथा पॉइंट आहे, सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल.
self pollination is not possible nahi. And in this case dash pollination occur. Very good. क्रॉस बोलायचं नाही, क्रॉस पॉलिनेशन होणार आहे. ओके, काय काय गोष्टी सांगतोय बघा, लक्ष द्या. आणि याला या ठिकाणचे जे फ्लावर्स असतात ना किंवा जे प्लांट्स असतात त्याच्यावर फक्त एका टाईपचे फ्लावर प्रेझेंट असतात. लक्ष द्यायचे, मी काय म्हणालो, एक प्लांट आहे ज्याच्यावर फक्त एका टाईपचे फ्लावर प्रेझेंट आहे. आयदर दे मे बी अ मेल or they may be a female. त्यांना म्हणायचं मोनोसियस प्लांट्स. काय म्हणायचं, दे आर कॉल्ड ॲज द मोनोसियस प्लांट्स. हे लिहून घ्या, खूप महत्वाचं आहे बरं. मोनोसियस प्लांट म्हणजे असे फ्लावर्स, असे प्लांट्स ज्यावरती मेल किंवा खूप महत्वाचा शब्द आहे, किंवा फिमेल फ्लावर असेल. दोन्ही असेल का, नाही. दोन्ही असेल तर त्याला म्हणायचं डायसेयस प्लांट. फिमेल फ्लावर असते. ओके, हा. आणि याच्यामधला एक्झाम्पल जर तुम्हाला विचारलं ना, एक्झाम्पल तरी येणार आहे कोणाचे, या ठिकाणी ज्यांच्यामध्ये काय होते, युनिसेक्शुअलिटी होते, तर त्यांचे एक्झाम्पल तुम्हाला नोट करायचे. दॅट इज द मेज, मलबेरी, पपया. मेज मका माहिती ना, मलबेरी अँड पपया. These are the some examples in which unisexuality happens, and unisexuality is the one of the outbreeding devices. In this flowers are dioecious. त्याच्यामध्ये फ्लावर्स काय असतात, डायसिझम असतात. and the plants which bearing only one type of flower, they are called as the monoecious plant. ज्यांच्यामध्ये एकाच प्रकारचे फ्लावर्स असतात त्यांना म्हणायचं मोनोसियस प्लांट. आता ह्याला रोज वाचायचं, वाचलं तर ते लक्षात राहणार आहे. एक्झाम्पल म्हणलं मेज आहे, त्यासोबत मलबेरी आहे, आणि त्यासोबत पपया. कोणता आहे, पपया. आणि एवढं सगळं कशासाठी आले, टू स्टॉप काय स्टॉप करायचं त्यांना, सेल्फ पॉलिनेशन. काय अडचण कोणाला, अजून एक पॉइंट बघायचे, मग आपण थांबूया थोडं. हे खूप फास्ट शिकवायचं असते, तुम्हाला मी आता सांगतो हळूहळू. ओके, आता बघायचं एक, तुम्हाला युनिसेक्शुअलिटी समजलं. युनि म्हणजे एक, सेक्शुअलिटी म्हणजे एकाच प्रकारचा फ्लावर. दोन प्लांट अलग अलग करावंच लागणार त्यांना क्रॉस पॉलिनेशन. त्यांना सेल्फ पॉलिनेशनला चान्सेस नाही का, इथपर्यंत आलं. तुम्हाला माहिती आहे पहिले जे ॲटोगॅमी बघल्या होत्या, ॲटोगॅमी मध्ये काय होते, सेल्फ पॉलिनेशन होते. नंतर आपण झेनोगॅमी बघल्या होत्या, जेटनोगॅमी मध्ये पण काय होते, सेल्फ पॉलिनेशन. पण प्लांट एकच असते, फ्लावर अलग अलग असतात. आणि शेवटी जे बघल्या होत्या झेनोगॅमी, ते इट इज द ऍक्च्युअल क्रॉस पॉलिनेशन. आणि त्याच्यामध्ये काय होतं, युनिसेक्शुअलिटी होते. लक्षात ठेवायचं, काही अवघड नाही, तुम्हाला वाचावं लागेल बरं. काही जणांना अवघड वाटत असेल तर काहीच अवघड नाही. आता पुढचा जो आहे सेकंड नंबरचा, त्याला म्हणायचं डायचोगॅमी. काय म्हणायचं, डायचोगॅमी. तुम्हाला माहिती आहे मी गॅमी म्हणलो, गॅमी म्हणजे काय, पॉलिनेशन. फिली म्हणजे काय, पॉलिनेशन. बघा, फिली तेव्हाच वापरतात जेव्हा पॉलिनेटिंग एजंट असतो. फिली केव्हा वापरतात, जेव्हा पॉलिनेटिंग एजंट असतो. इट मे बी एबायोटिक और द बायोटिक, कोणते असू द्या. पण गॅमीचा अर्थ पण पॉलिनेशन असतो. गॅमीचा अर्थ पण काय, पॉलिनेशन. बघा, ह्याला काय म्हणले, डायचोगॅमी. दोन प्रकारचं पॉलिनेशन. डाय म्हणजे दोन, गॅमी म्हणजे पॉलिनेशन. किती प्रकारचं पॉलिनेशन, डायचोगॅमी. आपण हे कशामध्ये बघायला माहिती काय, आउटब्रीडिंग डिव्हाइसेस मध्ये बघायला, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, सेल्फ पॉलिनेशन करायचं नसतं. काय करायचं असतं, क्रॉस पॉलिनेशन. बघा, इन दिस डिव्हाइस अँथर अँड स्टिग्मा. आठवते का तुम्हाला, अँथर म्हणजे काय, मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लावरचा पार्ट. स्टिग्मा म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह फ्लावरचा पार्ट. ओके, मॅच्युअर ऍट डिफरंट टाइम्स. म्हणजे अँथर लवकरच डेव्हलप झाला, स्टिग्मा होत नाही, तर त्याच्यामध्ये पॉलिनेशन होऊ शकते, नाही होऊ शकत. आता मला लग्न करायचं माझ्या मामाच्या मुलीशी, पण मामाचंच लग्न झालं नाही तर कसं होईल, समजायलंय का तुम्हाला. हे कंडिशन म्हणजे त्याला म्हणायचं डायचोगॅमी. समजायला मी काय,
त्याला म्हणायचं डायचोगॅमी. म्हणजे ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली नसते दोघांची पण एक साथ. अँथर्स अँड स्टिग्मास मॅच्युअर ॲट अ, खूप महत्वाचं घटक, खूप 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 महत्वाचं. डायचोगॅमीमध्ये अँथर आणि स्टिग्मा यांची डेव्हलपमेंट केव्हा झालेली असते? डिफरंट. म्हणून ते काय करू शकत नाही, सेल्फ पॉलिनेशन करू शकत नाही. मग याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, मी सांगेन. इन अ बायसेक्शुअल फ्लॉवर. बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे हिबिस्कस, जास्वंद, ज्याच्यामध्ये दोन्ही टाइपचे प्रेझेंट असतात. अँड्रोसियम पण प्रेझेंट असतो आणि गायनोसियम पण प्रेझेंट असतो. सो द प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन अँड इट कॅन बी फर्दर डिवाइड इंटू किती टाइप्स मध्ये आहे? दोन. आता बघा, पहिला आहे प्रोटो अँड्री. अँड्रोसियम पहिलं काय येते? अँड्री. गायनोसियम पहिलं काय येते? गायनी. समजलं ना? मी जो म्हणलो प्रोटो अँड्री, काय म्हणलो? प्रोटा अँड्री म्हणतो त्याला. प्रोटा अँड्री, प्रोटो अँड्री म्हणतो मी सिंपल प्रोनाउन्सिएशन साठी. इन दिस टाइप अँड्रोसियम काय झालेला असतो? मॅच्युअर झालेला असतो अर्लियर दॅन द गायनोसियम. एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल इन द डिस फॉरेस्ट ऑफ द सनफ्लॉवर. नंतर होता पहिल्यांदा. आता मला सांगा, प्रोटो म्हणजे अगोदर, प्रोटो म्हणजे काय? अगोदर. प्रोटा अँड्री, अँड्री म्हणजे अँड्रोसियम, ज्या फ्लॉवर मध्ये सगळ्यात अगोदर अँड्रोसियम डेव्हलप होतो, तर त्याच्यामध्ये काय, त्याला काय म्हणायचं? प्रोटा अँड्री. एक समजलं? आणि ज्याच्यामध्ये गायनोसियम डेव्हलप होते त्याला काय म्हणायचं? प्रोटा गायनी. म्हणून बघा, प्रोटा गायनी मध्ये इन दिस टाइप गायनोसियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द अँड्रोसियम. त्याचं एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. ग्लोरिओसा. ओके, हे लक्षात ठेवा, हे IMP आहे. आणि सनफ्लॉवर तुम्हाला माहिती आहे, सनफ्लॉवर मध्ये काय होते? पहिल्यांदा प्रोटा अँड्री होते. ओके, आता बघा इकडे आपण आता दुसऱ्या नंबरचं डिव्हाइस बघायला. त्याचं नाव आहे डायचोगॅमी. किती प्रकार आहेत याच्यामध्ये? दोन असतात. याच्यामध्ये एक स्टेटमेंट आहे, तेवढं नोट करतो मी, पुढे सांगतो. इन दिस टाइप ऑफ आउटग्रेडिंग डिव्हाइसेस reproductive parts are mature at the same time. बरोबर आहे ना? Very good. Are mature at a different दोघं पण यांची टायमिंग कसं असणार आहे? वेगवेगळी असणार. देर आर टू टाइप्स. किती टाइप्स असतात? टू टाइप्स. आता पहिला जो आहे, आणि पहिला म्हणलं तर दुसरा कोणता असेल? दुसरा असेल. पहिला जो असतो त्याला म्हणायचं प्रोटा अँड्री. याला अंडरलाईन करतो. याला म्हणायचं प्रोटा गायनी. गायनीसिस पण GYAN, GYNY. प्रोटा GYNY, प्रोटा गायनी. आता मला सांगा, प्रोटा अँड्री मधला पहिला पॉइंट मी नोट करतोय. इन दिस अँड्रोसियम is a mature earlier म्हणजे लवकर, earlier than कोणापेक्षा? गायनोसिस. एक्झाम्पल सनफ्लॉवर. बस एवढाच पॉइंट. दुसरा, इन दिस काय? गायनोसियम मॅच्युअर. बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये कोण होतं? गायनोसियम मॅच्युअर केव्हा? अर्लियर दॅन अँड्रोसियम. एखादा एक्झाम्पल, ग्लोसिया आहे ना? SRA ना? ग्लोरिओसा. एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. बस तुम्हाला याचे कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत. बरं, कोणते कन्सेप्ट या ठिकाणी सांगितले? प्रोटा अँड्री काय असतो, प्रोटोगायनी काय असतो, डायचोगॅमी काय असते, ठीक आहे. त्याच्यानंतर मोनोथियस प्लांट काय असतात, त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला? डायोसिझम काय असतं, खूप महत्वाचं आहे. युनिसेक्शुअल फ्लॉवर काय असतो, त्याच्यासोबत युनिसेक्शुअलिटी काय असते इथून. कारण की दीज आर द आउटब्रेडिंग डिव्हाइसेस. कोणते डिव्हाइसेस आहेत? आउटब्रेडिंग. त्यांना काय करायचं नाहीये? सेल्फ पॉलिनेशन. काय करायचं? सेल्फ पॉलिनेशन करायचं. काय करायचं आहे? का करायचंय? फॉर द जेनेटिक व्हेरिएशन. तुम्हाला सांगितलं ना, गुण पटायला पाहिजे त्याच्यासाठी, ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं आजचं लेक्चर समाप्त झालेलं आहे. लिहायचं राईट.
आणि रेग्युलर माझा क्लास बुडवला म्हणजे तुम्हाला समजणार नाही नंतर, नाहीतर मग युट्यूबला करा, तेवढंच फायद्यात राहील.